चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय मोनिश. त्यानंतर आता स्ट्राईक आपल्याकडे घेतोय कल्पेश. सुजल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. अतिशय सुंदर चेंडू होता. सन्मान दिला होता. सरळ खेळून काढलेला आहे. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आणि या इथे पंचांचं बोट हवेत. फलंदाज धावचीत बाद. कृष्णा एंटरप्राइजेस विरुद्ध विकी स्पोर्ट्स. आमची लाईव्ह टेलिकास्टची टीम सुद्धा हा सामना एन्जॉय करते. त्यानंतर आमचे स्कोरर मात्र डीजे वाला आपणास सुद्धा सामना बघायला लागेल, कारण कोण आउट होतोय का नाही जरा बघा. लेट रिप्लाय येतो आपल्याकडून. सुजल यावेळेस आडव्या बॅटने वडा शॉट. चेंडू जातोय डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. षटकार. काय फटका केलेला आहे कल्पेश. याच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार आपण पाहतोय. पण एकदा सुजल यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू आकस्मितपणे टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. त्या दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 8. 1 बाद 8. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. स्वैर मारा. धावसंख्या 9. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुजल. चला मैदानामधून कुठल्याही प्रेक्षकांनी जायचं नाहीये सामना सुरू असताना. नक्कीच शटम पूल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चेंडू खाली राहतोय आणि बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क कुठलाही कनेक्शन दिसून येत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. षटकार खाल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. सुजल यावेळेस सुंदर चेंडू. सुंदर चेंडू हलक्या हाताने फक्त फ्लिक केला होता चेंडूला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. एका षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 10. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल विकी स्पोर्ट्स साविंद्र संघाची. मात्र सायंकाळचे सत्र आहे. हवा हलकीशी वाहणार आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये एक मोठी धावसंख्या उभारणे गरजेचं असेल विकी स्पोर्ट्स साविंद्र या संघाला, कारण दोन्ही संघ मातब्बर संघ, बलाढ्य संघ. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन येतो विनीत. आणि या दरम्यान अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू येतो मिड विकेट रिजन मध्ये. एकच धाव. धावसंख्या 11. यावेळेस सामना करेल महेश. यावेळेस त्रिफळाचित फर्निचर बिघडून टाकलेला आहे. फलंदाज बाद.
फलंदाज बाद झालेला आहे त्रिफळाचीत आणि नक्कीच धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 11. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज लवकरात लवकर यायचा आहे. चला 5 षटकांचा सामना आहे. विश्वास येतोय. पुन्हा एकदा विनीत सज्ज होता आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल. नुकताच आलेला विश्वास. यावेळेस सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक आणि या इथे सुंदर झेल. फलंदाज फेल. फलंदाज बाद. आणि दरम्यान धावसंख्या पुन्हा एकदा थांबलेली आहे. स्थिरावलेली आहे. धावसंख्या 11. दुसरे षटक मार्गस्थ. लागोपाठ 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश आलेले ते म्हणजे विनीत याला हॅट्रिकची संधी असणार आहे. नवीन फलंदाज येतोय मिकी. पाहूया हॅट्रिक साध्य करतो की नाही आपल्या या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक. यावेळेस बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू. कुठल्याही प्रकारचा फुटवर दिसून आलेला नाहीये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा विनीत. नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू सरसावतोय. त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12. चांगली गोलंदाजी करतोय विनीत. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फक्त आणि फक्त फ्लिक केला होता. दिशा दाखवली होती. गचाल क्षेत्ररक्षण. चांगली बॅकिंग पाहायला मिळालेली आहे. त्या दरम्यान 2 धावा. 2 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन विनीत याचं. पहिल्या षटकात जर विचार केला तर 10 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करून 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यश आलेलं होतं विनीत याला. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो राज. हॅलो. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा राज. पहिला चेंडू आखोटपाया चेंडू होता. चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाहीये. बॅटची खालची कड घेऊन चेंडूवर स्वतः गोलंदाज झेपावतोय. त्या दरम्यान फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते. 1 धाव. एका धावणीची संघाची धावसंख्या झाली ती 15. यावेळेस स्ट्राईकला आले तो कल्पेश. कल्पेश हा वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळतोय. त्यामध्ये एका षटकाराचा समावेश. यावेळेस चेंडू जातोय गॅप मध्ये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील पूर्ण. चांगला कलेक्शन
आपल्याला पाहायला मिळालेलं नाही, चांगलं कलेक्ट करता आलेलं नाही यष्टिरक्षकाला. त्या दरम्यान 2 धावा, धावसंख्या झालेली ती 17. 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद झालेले आहेत. राज पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅकवर्डवर जाऊन अतिशय प्रेक्षणीय फटका जातोय. चेंडू गॅप मध्ये सीमा रेषा पार. 1 2 3 4. फटका आपण पाहिला. बॅकफुटवर जाऊन चेंडूला पंच केला होता. चेंडू जातोय गॅप मध्ये आणि डीप कव्हर पॉइंट सीमारेषा बाहेर चौकारासाठी. 4 धाब्याची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ते 21. पुन्हा एकदा राज. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र जास्त सफल झालेला आहे फलंदाज आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 22. राज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस स्वैर मारा. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव मिळते अवांतर आणि पडते धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 23. राज यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलेले आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू. लागोपाठ 3 चेंडू वाईट हाताळलेले आहेत आतापर्यंत. आपण पाहतोय राज याने वाईटची हॅट्रिक साध्य केलेली आहे. मात्र अशा हॅट्रिक तुम्हाला सामना तुमच्या हातातून जाऊ शकतो. अवांतर धावा शेवटी महाग पडतात. राज यावेळेस चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 डाव पूर्ण केलेली आहे. काव कॉर्नर मध्ये गचाळ क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केले. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 26 धावा झालेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेने. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेची संधी आणि यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूचा जर विचार केला धावा झालेल्या ते 28. अजूनही या षटकातील शेवटचे चेंडू शेष. यावेळेस पंचांचा काय इशारा येतो पाहूया. वाईटचा इशारा येतोय. या षटकातील चौथा वाईट चेंडू हाताळलेल्या राज याने. यावेळेस सुंदर फटका. ड्राईव्ह केलेल्या चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. डीप मध्ये 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या झालेली ती 30. पाणी घेऊन जायचंय. जे आमचा खेळाडू कक्ष आहे तिकडे पाण्याची व्यवस्था करायची आहे. डीजे आपण एक सुंदर असं गाणे लावायचंय.
हॅलो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 30. यावेळेस हॅलो. यावेळेस सुरेख चेंडू. हॅलो. दरम्यान 1 धाव. चौथं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा विनीत. यावेळेस स्क्वेअर मारा आणि वाईट चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 32. 32 धावा झालेल्या आहेत. हॅलो. हॅलो. यावेळेस मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव. पुन्हा एकदा विनीत. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू आणि बॅट मध्ये चेंडू सरळ प्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती म्हणजे 32. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. मात्र यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. सामना चालू असताना कुठल्याही प्रेक्षकांना विनंती असेल, बच्चा कंपनी आपण मैदानातून जायचं नाहीये. नक्कीच तुम्ही जेव्हा मॅच खेळायला जाता तेव्हा अशा प्रकारे शिस्तीचं पालन तुम्ही करता. मात्र यावेळेस चालू मॅच मधून जायचं नाहीये. धावसंख्या 3-3. 33 धावा झालेल्या आहेत. विनीत पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 34. विनीत. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू हवेत आहे. चांगला अतिशय अतिशय प्रेक्षणीय झेल. स्वतःला झोकून दिलं होतं. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. काय झेल पकडलाय. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा झेल आपण पाहतोय. स्वतःला झोकून दिलं होतं त्या झेल मागे. आणि नक्कीच सलामीला आलेला कल्पेश यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन हादरा बसतोय तो म्हणजे विकी स्पोर्ट्स या संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज राहुल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे फक्त आणि फक्त 34. शेवटचा अंतिम महत्वपूर्ण निर्णायक आणि हाणामारीचं षटक घेऊन येतोय जयदीप. यावेळेस मोठा फटका. चेंडू जातोय दूर. मात्र यावेळेस सुंदर झेल. फलंदाज बाद.
स्थिर आहे, कुठेतरी थांबलेली आहे, ती म्हणजे 34. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये स्वतःचा विकेट काव कॉर्नर रिझर्व मध्ये सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. नवीन फलंदाज येतोय, मने येतोय. जयदीप पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेचा मिस टाइम स्ट्रोक, चेंडू नो मॅन्स लँडला पडतोय. एकदा पूर्ण केलेला दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावे आहेत ते पूर्ण केलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 36 धावा झालेल्या आहेत. जयदीप यावेळेस चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज झेलबाद. नवीन फलंदाज लवकरात लवकर यायचंय. चला, विकी येतोय. विकी येतोय. पुन्हा एकदा जयदीप. यावेळेस मात्र सोडू पंचांचा वाईटचा इशारा येते. नक्की दोन्ही हात समांतर पद्धतीने दाखवतायत पंच आम्हाला. पुन्हा एकदा जयदीप. यावेळेस खोलवर टप्प्या चेंडू होता. चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. चांगली फेक आणि धावा 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 39. अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष. जयदीप यावेळेस फुलर लेनचा चेंडू, चेंडू जातोय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटक मॅच बॉल घे. पुन्हा एकदा जयदीप. टप्प्या चेंडू, यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर आकस्मितपणे उचली घेतोय आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 5 षटकांचा खेळ येतोय, संपुष्टात येतोय आणि 5 षटकांच्या अंती धावसंख्या 45 जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे आणि त्या 46 धावांचं आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय, कशा प्रकारे कृष्णा एंटरप्राइजेस संघ फलंदाजी करतोय की चांगली गोलंदाजी करून या सामन्यामध्ये विकी स्पोर्ट्स चाळीदार संघ समोरील संघाला चांगली लढत देऊन पराभूत करतोय हे पाहणार आहोत आणि ऐकणार आहोत. समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक राकीब अन्सारी. ओव्हर टू राकीब अन्सारी.
हॅलो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. विकी स्पोर्ट्स साविंद्रा सलामी जोडे टाळ्यांच्या गजरामध्ये प्रवेश करते मैदानामध्ये. यानंतरचा सामना जो खेळवला जाईल तो 4 षटकांचा असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि फलंदाज दोन्ही फलंदाजांना विनंती असेल आपण वेळ वाया घालू नका प्लीज. स्ट्राईकला असणार तो सौरभ आणि नॉन स्ट्राईकला असणार तो प्रशांत. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आणि त्या टाइम नोट झालेला आहे. निखिल येतोय पहिले षटक घेऊन. सुंदर चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते मात्र पंच दाद फेटाळून लावतायत. पहिला चेंडू हा 4:15 पडलेला आहे. त्यानंतर आता तुमची टाइम स्टार्ट झालेला आहे 4 षटकांसाठी 20 मिनिटं. दरम्यान सुरेख चेंडू पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. त्या दरम्यान संघाचा अकाउंट ओपन करतोय निखिल. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सुरेख कव्हर ड्राइव्ह आपण पाहतोय मात्र चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. स्वतःचा अकाउंट ओपन करतोय प्रशांत. संघाची धावसंख्या 2 बिनबाद 2. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र फुलर लेनचा चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव धावसंख्या स्थिर ती म्हणजे बिनबाद 2. पुन्हा एकदा निखिल. यावेळेस इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. चेंडू जात आहे लॉंग लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय चौका.
हॅलो हॅलो दरम्यान मागच्या चेंडूचा जर विचार केला लेग बायच्या स्वरूपात एक धाव एका षटकाची समाप्ती एका षटका समाप्तीनंतर धावफलकार धाव आपण पाहतोय बिनबाद 7 आणि नक्कीच यानंतर समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक राकीब अन्सारी यांना ओव्हर टू राकीब अन्सारी थैंक यू वेरी मच नवीन गोलंदाज है आकाश न्यू बॉलर आकाश देखना अब आकाश क्या गेंदों को आकाश में भेज पाएंगे या नहीं लेग बाय की शक्ल में आते हुए 1 रन सिंगल की मदद से कितने रन बने मुकेश 8 रन आकाश को दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया है वीआईपी एंड से गेंदबाजी करने के लिए विकी स्पोर्ट चाविंद्रा की अगर हम बात करें तो इस साल इनका पहला ही मुकाबला है ये कृष्णा इंटरप्राइजेस के सामने लोअर फुल टॉस गेंद स्लॉग स्वीप लेकिन उतने अच्छे तरीके से कनेक्शन नहीं सौरभ बहुत अच्छे टच में थे एमजे ट्रॉफी की अगर हम बात करें तो वहां पर इन्होंने सिक्सर का हैट्रिक भी पूरा किया था और बेस्ट बैट्समैन की फहरिस्त में नंबर 2 पर थे सौरभ प्रशांत देखने क्या कर पाएंगे गेंदबाजों को परेशान टोटल 46 रनों का टारगेट है एक अच्छा टोटल हम कह सकते हैं जहां पर फाइट देखने की पूरी उम्मीद है अगली गेंद इस बार फिर से बैठक अपील ये देखिए इंपैक्ट मैं समझता हूं छठे स्टंप के आसपास हुआ होगा उसके बावजूद भी अपील की गई थी सिंगल में डील होता हुआ अभी तक नजर आ रहा है टोटल रन बन चुके हैं 9 विकेट एक भी नहीं गिरी है गेंदबाजी और ये बहुत ही फाइन और इस ओवर में जो 2 रन है दोनों ही लेग बाई की मदद से मुकेश धुमाल हमारे ऑफिशियल स्कोरर अच्छी स्कोरिंग करते हुए अगली गेंद इस बार फुलर लेंथ की गेंद थी परफेक्ट वाइड यॉर्कर उसे खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर मौजूद है वहां पर 1 रन बना दूसरे के लिए गए और रन आउट बड़ा विकेट न्यू बेटर सुजल देखना बस सुजल क्या टीम के भविष्य को कर पाएंगे उज्जवल आगे चल के बहुत युवा हैं अभी काफी उम्मीदें हैं इनसे अच्छी गेंदबाजी आकाश की अभी तक अगली गेंद आते ही साथ स्विच हिट गेंद जा रही है थर्डमैन की तरफ फील्डर नहीं है किसी के पास कोई नहीं मौका बल्लेबाज ने लगाया चौका
सिंगल की मदद से स्कोर अब जाकर 18 रनों पे पहुंचता हुआ। मंथन ग्राउंड से बाहर हटना है। मंथन ऊपर चले जाइए। नहीं, वहां पर ऑलरेडी उद्धव मौजूद हैं, लेकिन वो फिलहाल एंजॉय कर रहे हैं। अगली गेंद इस बार उतने अच्छे तरीके से कनेक्शन नहीं बना है। दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर, आउट हो गए सुजल। बल्लेबाजी में रखते हैं काफी यकीन। मुकेश थोड़े से ज्यादा अलर्ट हो गए हैं चाय पीने के बाद। देखिए, कल की सभी टीमें जिनका मुकाबला कल होने वाला, आप लोगों से रिक्वेस्ट है कि बिल्कुल टाइम पर सभी को रिपोर्ट करना है। पहला मुकाबला हम देखने वाले हैं रिग्नेश 11 बनाम मैक स्पोर्ट। आपको ठीक 9 बजे रिपोर्ट करना है। सॉरी, 8:40 पर 9 बजे मैच है। लोअर फुल टॉस गेंद खेल दिया डीप मिड विकेट की तरफ। फील्डर मौजूद है, एक रन। देखिए, रिग्नेश 11 और मैक स्पोर्ट आप लोगों को ठीक 8:40 पर रिपोर्ट करना है। 8:50 पर हम टॉस करेंगे। ठीक 9 बजे मैच की शुरुआत। दूसरा मुकाबला हम देखेंगे अंजुमन स्पोर्ट बनाम एमटीसी क्वार्टर फाइनल मैच। व्हाट अ मैच। और अगला मुकाबला हम देखेंगे नील इंटरप्राइजेस बनाम प्रांची 11 ठाकरासापाड़ा, एक लोकल टीम। इस बार ऑफ स्टंप के बाहर काफी रूम था, बल्लेबाज ने खेल दिया है। डीप कवर में फील्डर मौजूद थे, आउट हो गए बल्लेबाज यतीन। हार्दिक स्वागत है जॉली वोराल देवी चषक 2024 में। पूरी ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से, जॉली स्पोर्ट कामत घर की तरफ से वैभव चौधरी और पंकज चौधरी जी भी हमसे जुड़ चुके हैं। आप लोगों का भी हार्दिक स्वागत। वेलकम ऑल ऑफ यू। न्यू बैटर विनीत खेलेंगे मैच को जीत। निखिल ने ईश्वर में बहुत अच्छी गेंदबाजी की है। टीम की उम्मीदें को बहुत ज्यादा उन्होंने बढ़ा दिया है। इस बार स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े स्टैंड में डिलीवर कर दिया बल्लेबाज ने। गजब का स्ट्रोक विनीत। बल्ले का बाहरी किनारा, लेकिन नहीं मिल पाएगा विकेट कीपर का सहारा। मिसअंडरस्टैंडिंग, लेकिन आसान सा रनआउट था, चूक गए निखिल। ये रनआउट कहीं भारी ना पड़ जाए। अब जीत के लिए रन चाहिए 12 में 20। देखना है कौन करेगा एक्स्ट्रा वसूल फीस। 12-20 का इक्वेशन।
जीत के लिए 12 बॉल में 20 रन, 20 रन रिक्वायर्ड, 12 बॉल्स इन 2 ओवर्स, 2 ओवर में 12 रन। प्लीज जल्द से जल्द चौथे ओवर की शुरुआत करना है। देखना है चौथा ओवर कौन से गेंदबाज, महेश को गेंदबाजी के लिए अब बुलाया गया है। देखना है महेश किस तरह गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर है बल्लेबाज अविनीत, जिन्होंने 2 बॉल में 7 रन बनाकर मैच में बहुत गर्माहट ला दी है। महेश लेफ्ट आर्म गेंदबाज, गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार। लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी की शुरुआत कर रहे हैं। स्ट्राइक पर बल्लेबाज विनीत आते ही साथ, जिन्होंने सिक्सर लगाकर टीम की पिक्चर को बनाकर रखा है। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, पहली गेंद लेकर मुड़ते हुए चौथे ओवर की, वहां पर पैरों पर थी, स्विंग कर दी और गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क, षटकार। क्या सिक्सर लगाया विनीत ने, बहुत दूर कामत घर की सैरों पे भेजा था। इस बार जमीनी सारे से खेला है वाइडिश लॉन्गऑन की तरफ, थोड़ा सा फंबल, लेकिन पहले ही मन बना लिया था वहां पर बल्लेबाज ने कि एक ही रन करना है मुकम्मल। सिंगल की मदद से कितने रन बने मुकेश? 33 बल्लेबाजी हम कह सकते हैं विनीत कर रहे हैं माइंड फ्री। अब जीत के लिए यहाँ से रन चाहिए सिर्फ 13। कमेंट्री में बहुत अच्छा साथ दिया विकेट आवरे जी ने मेरा। इस बार उतना अच्छा कनेक्शन नहीं, एक ही रन बना है, दूसरे के लिए नहीं जाना चाहिए। बल्लेबाज सिंगल की मदद से अब स्कोर जा पहुंचे हैं 34। जीत के लिए रन चाहिए सिर्फ 12 के अभी भी गेंदबाज बदल सकते हैं इस मैच का नजारा। महेश ने पहली गेंद पर बहुत खराब गेंद कर दी थी, इस पर टूट के बरसे थे विनीत, कम बैक करना होगा। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार अच्छी गेंद, परफेक्ट वाइड यॉर्कर, डॉट बॉल। जीत के लिए अब यहां से रन चाहिए 12, गेंदें बची है 8। क्या फिर से हम एक क्लोज काउंटर मैच देखने जा रहे हैं? आज मैचेस बहुत कट टू कट हुए हैं, क्योंकि कहते हैं एक तरफा हार एक तरफा प्यार कभी भी बर्दाश्त नहीं होता। ये देखिए फिर से गेंद कर दी स्लॉट में, विनीत दर्शकों का दिल रहे हैं जीत, क्या बल्लेबाजी, एक और मैक्सिमम टावरिंग सिक्सर। ये 6 महेश बहुत महंगे साबित हो गए। लेफ्ट आर्म ओवर द विकेट विनीत के लिए, महेश मुड़ते हुए 7 बॉल में 6 रन। इस बार मौका था कि इसी गेंद पर खत्म कर दे, लेकिन गेंद स्टंप के ऊपर से निकलती हुई डॉट की शक्ल में। 6 गेंदों में जीत के लिए 6 रन चाहिए, क्या मैच को अभी भी यहां से बचा सकती है? देखिए यश पाटिल हमारे ऑफिशियल स्कोरर थोड़ा सा परेशान नजर आ रहे हैं। यस यश की तरफ से दावत का इंतजाम है मुकेश, थोड़ा सा रिलैक्स हो जाए। गेंदबाजी के लिए आकाश को बुलाया गया है, 6 बॉल में 6 रन बचाने हैं, अगर बचाते हैं तो सीधा हीरो बन जाएंगे। स्ट्राइक पर प्रशांत ओपनर आए थे, अभी तक टिके हुए हैं। इस बार देखना है बल्ले का एज, लेकिन विकेट कीपर कलेक्ट नहीं कर पाए ठीक तरीके से। 1 रन दौड़ के पूरा किया। 5 गेंदों में जीत के लिए 5 रन,
अब आए हैं बल्लेबाजी को विनीत, जो बहुत लंबे लंबे सिक्सर लगा रहे हैं। ऐसा लग रहा है कि गेंद को कामत घर से ग्राउंड से सीधा भेज रहे हैं गांव की सैर करने के लिए। लेकिन जब इस तरह के एक विशन होती है ना बॉल में 5, तो बल्लेबाज के भी मन में थोड़ी सी दुविधा जरूर आ जाती है। इस बार हवाई फायर, एक और गेंद मैदान के बाहर। विनीत ने मैच और दिल दोनों लिया जी। मैंने कहूंगा